मंडळी, मुंबईच्या राजकारणात सध्या असं काही घडतंय जे गेल्या अनेक दशकात कधीही पाहिलं गेलं नव्हतं। अर्ज भरण्याची मुदत संपायला आता तासाचं गणित मोजलं जातंय। पण राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या या वर्षा बंगल्यावर मात्र एक गूढ शांतता पसरलेली आहे। ज्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडांच्या वेळी गनिमी काव्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना चकित केलेलं होतं, तेच शिंदे आज मुंबई महापालिकेच्या उमेदवारांच्या बाबतीत नेमकी कोणती खेळी खेळतायत? 38 तास शिल्लक असतानाही शिवसेनेचा एकही अधिकृत उमेदवार मैदानात नाही। ना कुणाच्या हातात एबी फॉर्म, ना अधिकृत यादी। मग प्रश्न उरतोच, एकनाथ शिंदे नेमकं आहेत तरी कुठे आणि त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? मुंबईच्या रस्त्यावर सध्या बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शनाचे वारे वाहत असताना शिवसेनेच्या गटात मात्र कमालीची अस्वस्थता आहे। भाजपचे उमेदवार अर्ज भरून गुलालाची उधळण करत आहेत। ठाकरे गटाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे, पण शिंदेंच्या शिलेदारांना मात्र अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाहीये। मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी प्राणवायू मानली जाते। अशा वेळी उपमुख्यमंत्र्यांची शिवसेना बॅकफ्रूटवर का गेली की या शांततेमागे एखादं मोठं राजकीय वादळ दडले? कार्यकर्त्यांच्या मनात आता एकच भीती आहे, ती म्हणजे ऐनवेळी आपला पत्ता कट तर होणार नाही ना। सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीमध्ये शिवसेनेची गळचेपी होते की काय अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागलेली आहे। शिंदे गटाने सुरुवातीला मुंबईतील 227 पैकी 125 जागांची मागणी लावून धरलेली होती, पण जसा जसा वेळ पुढे सरकला तसा हा आकडा खाली पसरताना दिसतोय। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंच्या पदरात आता केवळ 80 ते 87 जागाच पडण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्या मुंबईवर शिवसेनेने वर्षानुवर्षे राज्य केलं, तिथेच आज आपल्या हक्काच्या जागांसाठी त्यांना मित्रपक्षासमोर संघर्ष करावा लागतोय। ही नामुष्की आहे की रणनीती, याचा विचार आता शिवसैनिक करू लागलेले आहेत। दुसरीकडे भाजपची वेगवान एक्सप्रेस सुसाट सुटलेली आहे। भाजपने केवळ याद्याच जाहीर केल्या नाहीत, तर त्यांच्या दिग्गज नेत्यांनी अधिकृतपणे एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल करायला देखील सुरुवात केलेली आहे। रवी राजा, नील सोमय्या, तेजस्वी घोसाळकर यांसारख्या नावांनी मैदानात शड्डू ठोकलेला आहे। ज्या प्रभागांमध्ये शिवसेना दावा सांगत होती, तिथे भाजपचे उमेदवार अर्ज भरून मोकळे झालेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये शिंदेंच्या इच्छुकांनी करायचे तरी काय? वर्षा बंगल्यासमोर ताटकळत उभा असलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम आणि डोळ्यातली भीती बरंच काही सांगून जाते। आणि सर्वात मोठा पेच हा आहे की जर उद्या 30 डिसेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर मग उमेदवारांना फॉर्म मिळणार कधी? आज रात्रीपर्यंत याद्या येतील असं सांगितलं जातंय, पण ऐनवेळी उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव कशी करायची? भाजपचे मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांनी कुलाबा आणि दक्षिण मुंबईत आपली ताकद दाखवायला सुरुवात केलेली आहे। मित्रपक्षाचा हा वेग पाहून शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मात्र घाम फुटलेला आहे। आपला वाढ आपल्याकडे राहणार की युतीच्या गणितात तो मित्रपक्षाच्या खिशात जाणार, या चिंतेने अनेकांची झोप उडवलेली आहे। एकनाथ शिंदे हे नेहमीच शेवटच्या क्षणी आश्चर्याचा धक्का देण्यासाठी ओळखले जातात। कदाचित कोणत्या जागांवर बंडखोरी होऊ नये किंवा मित्रपक्षाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी ही गुप्तता पाळली असावी। पण राजकारणात वेळेला प्रचंड महत्त्व असतं। जर उमेदवारांना अर्ज भरतानाच धावपळ करावी लागली, तर ते मतदारांपर्यंत पोहोचणार तरी कधी? मुंबईची जनता ही चेहऱ्यापेक्षा चिन्हावर आणि कामावर जास्त विश्वास ठेवते। अशा वेळी धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवारच मैदानात नसतील तर लोकांमध्ये काय संदेश जाईल? आणि या संपूर्ण प्रकरणाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ठाकरे गटाची रणनीती। उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार आधीच जाहीर करून प्रचारात आघाडी घेतलेली आहे। शिंदेंचा विलंबाचा फायदा घेणारे ठाकरे गट उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसैनिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की त्याचा फायदा आपोआपच विरोधकांना मिळतो। त्यामुळे शिंदेंची ही वेट आणि वॉचची भूमिका त्यांच्याच पक्षाच्या अंगाशी येण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। दक्षिण मुंबई पासून ते बोरिवलीपर्यंत अनेक प्रभागांमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। भाजपचे उमेदवार अर्ज भरून प्रचाराच्या पहिल्या फेरीला सुरुवात करत आहेत, तर शिंदेंचे इच्छुक उमेदवार अजूनही फॉर्म मिळवण्यासाठी वशिले लावत आहेत। वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठकांचं सत्र सुरू आहे। चहाचे कप रिकामे होत आहेत, पण अंतिम निर्णयाची मोहर उमटायला तयार नाही। नेत्यांच्या गाड्यांची ये-जा सुरू आहे, पण कार्यकर्त्यांच्या हातात मात्र अजूनही रिकामी पाठीच आहे। मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणं हे शिंदे आणि ठाकरे दोघांसाठीही प्रतिष्ठेचा विषय आहे। पण शिंदे गटाला केवळ जागा मिळवून चालणार नाही, तर त्या जागा निवडून आणण्याची क्षमताही दाखवावी लागेल। जागा वाटपात जर शिंदेंची पीछेहाट झाली तर भविष्यात भाजप समोर त्यांचं महत्त्व कमी होऊ शकतं। म्हणूनच ही जागांची खेचाखेची आता करो या मरोच्या स्थितीत पोहोचलेली आहे। कार्यकर्त्यांच्या
त्यांच्या मनातील धाकधूक ही केवळ उमेदवारीसाठी नाही तर शिवसेनेच्या अस्मितेसाठीही आहे. या सगळ्या गडबडीत इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता फार केविलवाणी झालेली आहे. अनेक नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षात आपल्या प्रभागात कामं केली, लोकांमध्ये राहिले, पण आता त्यांचा पट्टा कट होणार की काय अशी भीती त्यांना वाटत आहे. मात्र मित्र पक्षाला जागा सोडून दिली तर आयुष्यभर ज्या पक्षाशी 2 हात केले त्याच पक्षाचं काम कसं करायचं, हा भावनिक प्रश्न कार्यकर्त्यांच्या समोर उभा ठाकलेला आहे. मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर अस्तित्वासाठी आहे. एकनाथ शिंदे या चक्रव्यूहातून आपल्या पक्षाला कसं बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.